हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पत्रकारांच्या 4 चाकी वाहनास टोल मधून सूट मिळावी अशी महत्वाची मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली. तसेच या मागणीसाठी रविवारी धरणे आंदोलन देखील करण्यात आले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी कधी 4 चाकी वाहनातून प्रवास करावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी, विविध महामंडळांच्या कार्यालयांना भेटी द्यावे लागतात. त्यामुळे अनेक पत्रकारांना ग्रामीण भागातून शहरात 4 चाकी वाहनातून यावे लागते. ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे 4 चाकी वाहन असल्याने त्यांना शहरात येत असताना टोलचा आर्थिक भुर्दंड बसत असून टोल मधून पत्रकारांना सूट मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड, सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी, शहर कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान, कार्याध्यक्ष राजू वग्गू, लक्ष्मण सुरवसे, रमेश दग्गारी, अमोल कुलकर्णी, आप्पासाहेब लंगोटे, प्रसाद जगताप, सिद्धार्थ भडकुंबे, विष्णू सकड, संदीप धोत्रे, परमेश्वर आटीपामूल, श्रीनिवास पेद्दी, रमेश अपराध, गणेश निंबाळकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला गणलं जातं आणि वंचित पिढीस घटकाचा आवाज ज्या माध्यमाच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकापर्यंत जे व्यक्तिमत्व पोहोचवतं आणि जे क्षेत्र पोहोचवतं त्याच घटकाला आज बऱ्याचशा शासकीय योजनाच्या माध्यमातून वगळण्यात आलेलं आहे. नेमकी आपली मागणी काय सांगा. नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारामुळं समाजातील वंचित पीडित घटकाला न्याय मिळतो, अत्याचारग्रस्त अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळतो. परंतु आज पत्रकाराला स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. आज पत्रकार ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो एक समाजाचा घटक म्हणून काम करतोय. सोलापूर शहरामध्ये SP ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांचे दौरे असतात. याचं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापूर या ठिकाणी वारंवार आपल्या 4 चाकी वाहनातून यावं लागते. त्या 4 चाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून यापूर्वी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 12/9/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून पुणे विभागीय आयुक्त यांना देखील निवेदन सादर करण्यात आलं होतं. परंतु अद्याप ग्रामीण भागातील पत्रकारांच्या 4 चाकी वाहनाला राज्य सरकारने टोलमधून सूट दिली नाही म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर या ठिकाणी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. अद्याप तरी तुम्ही या आंदोलनाचा पावित्र्य पुकारून देखील जर न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका पुढची काय असणार आहे. यापुढं पत्रकार सुरक्षा समिती मुंबई मंत्रालयासमोर पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून आंदोलन करणार. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.